नमस्कार, तर मी गौरी. आज मी बनवते गुरुवारचं उद्यापनाचा ब्लॉग. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, इथे मी पूजा मांडलेली आहे. इथे आमचं देवाचं मंदिर आहे, तर इथे मंदिराच्या खालीच मी पूजा मांडलेली आहे. तर इथे पूजा बघू शकता तुम्ही. तर आजचा गुरुवारचा ब्लॉग मी पूर्ण बनवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा पूजा दाखवते मी तुम्हाला. तर ही बघू शकता तुम्ही आमची पूजा. तर इथे मी पूजा मांडलेली आहे अशी. तर इथे पूजा मी हिचा व्हिडिओ पण टाकलेला आहे पूजेचा, आणि इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर ही अशी आहे आमची पूजा आजची गुरुवारची. आज शेवटचा 4था गुरुवार आहे. आज उद्यापन पण आहे, तर त्याच्यासाठी काय काय तयारी केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला पुढची तयारी तुम्हाला दाखवते. तर इथे मी आज जेवायला काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथं आज कुमारिका जेवण घालायचे आहे, त्याच्यासाठी इथे मी जेवण बनवलेलं आहे. पावभाजी बनवली आहे. तर इथे पावभाजीची भाजी बनवलेली आहे. तर ही पावभाजी बघू शकता. इथे पावभाजी बनवलेली आहे मी. इथे बनवलं आहे ते कुकर मध्ये मी इथे बनवलेला आहे मसाले भात. तर मसाले भात पण आपला तयार आहे. इथे आहे कोशिंबीर बनवलेले आहे. याच्यात आहेत पापड, आणि इथे मी तांदळाची खीर बनवलेली आहे. तर इथे तांदळाची खीर तुम्ही बघू शकता छान झालेली आहे. त्याला छान घट्टपणा पण आलेला आहे. ही तांदळाची खीर, आणि इथे पाव आहेत जे जेवताना आपण भाजून गरम करून घेणार आहे. तर हे आहे आजचं जेवणाचा मेनू. तर आता कुमारिका म्हणून बोलवायला जाणार आहे. कुमारिका नंतर त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर चला पुढे जाऊया. बंद नानीचा आवाज खालीपर्यंत येतो. मी नव्हती गेली, ह्या गेलत्या वरती. हरुष ना कुठे येत सेल्फी नाही, व्हिडिओ. नानी बघा इकडे. नानीला काही इम्पॉर्टंट. धानी कुठे गेली? धानीच्या घरचं हळदी कुंकू. मग काय तुम्ही बसा, मी उभी राहते मध्ये. हळूहळू गावी गेला की गोऱ्या होता त्यांच्या इकडे तर लय तिला पण दे, हिला पण दे. त्या बिल्डिंग तिला मीच म्हणलं थांब आमच्याकडे चला. हा कर बंद. नानीच्या घरचा हळदी कुंकू. नानीला सेल्फी काढायची फक्त. नानीला पण आवड लागली आता. फोटो काढ. नानीला आवडतं फोटो. धाने राहिली तिच्या घरचं, गौरीच्या घरचं. पूजा पुढील पूजा इकडे या. आम्ही चला आमच्या घरी जायला वाट बघते सगळे. गडबडली आहे वहिनी. यावरतीच या. ठेवलेले. हा रिक्षा तिथंच असतं आमचं. मी केळी घेऊन आली.
चॉकलेट चॉकलेट कुठे कुठे आरुष जरा फक्त 100 ग्रॅम 100 ग्राम अलिशा किती वाजता खाली त्यांना काय पाहिजे तुला बाळा? शांत बसाय कायच्या वरती दीदी इकडे हो का हा सारखी हा हा आता मी पोरीला जेवायला घाला मोकळी मानसीच्या घरी नंतर येते मी शेवटी सगळ्या कोण राहिलं नाही ना चला झालं बायकांचं हळदी कुंकू तर चला इथे पाव कोशिंबीर पण वाढायची अजून दिसतंय का तिथे मी पाव कापून असं आपल्याला भाजायचं थोडासा हिला तडका द्यायचा असा भाजायचे पाव इथे बघा या आमच्या कुमारिका जेवायला आलेत ही श्रावणी ही गायत्री ही आलिशा सान्वी धानी सान्वी कशी बघती माझ्याकडे तू बघितला का हो थांब आधी बाप्पा ये टिक्की लाव दीदीला हो कशी टिक्की लावायची दीदीला तू लावतो लावा अशा घ्यायचं हलू छोटस आणि अशी लावायची दीदाला हळू छोटस लावायचं दीदीला नको कलर करू बस हो ना मम्मी दीदीला पण लावा बस तुझं कुठे गेलं तिकडे लावलेलं तुला आवडत ना दीदीला दे मम्मा दे ना नाही जेवण आता देते झाले जेवून झालं आता मग हे करते वाण देते पाठवते या हळदी कुंकाला
या की हळदी कुंकू घेऊन तरी जा. तुला होतं का हळदी कुंकू? हातात. मला ज्यांचं शूटिंग करत होता. एवढ्या गोडणी काय होते? हे दाखवा. आरुष हा लागल बाबू. ती ठेव, तू कर जा. एकच महागात लय महागात पडतोय ती. एवढा तेवढा नाही. घेऊन जाता काहीला. तुमच्या इकडचीच आहे ना? चला कसं झालं मुलींना जेवण? चांगलं आवडलं का? येता ना आपण? चांगले. हा चला. तिच्या मम्मीने सांगितलं लगेच पाठवायला घरी. दिदी आली. कोणाला न्यायला? हो आता यायला किती वेळ लागतोय काय माहिती. जेवण एवढीच हे झाल्या मग येतो. आम्ही साड्या बिड्या सोडून साड्यापाशी काय हळदी कुंकाला तिकीट. ती पोरी लय उशीर लावला हो. भेटतच नाही त्या पोरी. सगळ्या गायब तिकडे. सांगून ठेवले पाहिजे. ते श्रावणीला मी सकाळी सांगितलेलं. तर आजचा मेनू आहे पावभाजीची पावभाजी. इकडे आहेत हे पाव एक आणि 2 पाव इथे. इथे आहे तांदळाची खीर. अजून आपल्याकडे आहे पुरणपोळी जे शेजारच्या सतीताईने दिलेले आहे. अजून आहे इथे शेवयाची खीर. नंतर आहे कोशिंबीर. अजून आहे ते मी बनवलेला मसाले भात आणि हे पापड. तर हा आहे आपला आजचा मेनू. थँक्स फॉर वॉचिंग.